सिन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहत अर्थात स्टाईस संस्थेचे चेअरमन नामकरण आवारे यांच्या भोवती सुरू असलेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामुळे स्टाईस ही संस्थेची प्रतिमा आणि विश्वासार्हता धोक्यात आल्याचा गंभीर आरोप विरोधी संचालकांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी चेअरमन अविनाश तांबे यांच्यासह विरोधी संचालकांनी पत्रकार परिषद घेत आवारे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ चेअरमन आणि अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी केली. कुंदेवाडी येथील पतसंस्थेमधील कथित बनावट खाते प्रकरणात नाव समोर आल्यानंतर नामकरण आवारे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या घडामोडीमुळे संपूर्ण औद्योगिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून स्टाईन्स सारख्या महत्वाच्या संस्थेच्या प्रतिमेवर परिणाम झाल्याचे विरोधी गटाचे म्हणणे आहे. बंधुबाबा कॅप्टन खरात यांच्या प्रकरणामध्ये कॅप्टन खरात नंतर ज्या कोणत्या 1-2 अटक झाल्या त्या दुर्दैवाने आमच्या संस्थेचे चेअरमन नामकरण आवारे यांची अटक झालेली आहे. त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. आज त्यांना न्यायालयीन कोठडी पण दिली आहे. गेल्या 1.5 महिन्यापासून कॅप्टन खरात प्रकरणाचा संस्थेशी संबंध येत आहे. संस्थेची त्या कॅप्टन खरात प्रकरणात याची बदनामी होत आहे. आम्ही सर्व विरोधी संचालक 1.5 महिन्यांपासून या बाबत आमच्या सत्ताधारी संचालकांनी एकत्र येऊन काही निर्णय घ्यावा अशी मागणी करत होतो. आता तर नामकरण आवारे यांना अटकही झालेली आहे, त्यांच्यावरती गुन्हाही दाखल झाला आहे आणि त्यांना त्यांची जेलमध्ये रवानगी झाली आहे. एवढं सर्व होऊनही नामकरण आवारेही राजीनामा देत नाहीये आणि आमचे सत्ताधारी संचालक पण त्यांच्याकडे राजीनामा मागण्याची हिंमत करत नाहीये. आणि ह्या सर्वावर कळस म्हणून गेल्या 3-4 दिवसांपासून संस्थेचे व्हाईस चेअरमन सुद्धा संस्थेत येत नाहीये. आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे ते पण 15 दिवसांच्या रजेवर गेले आहे अशी आम्हाला माहिती मिळाली आहे. म्हणजे लिगली आजच्या तारखेला संस्थेला कुणीही वाली नाही. संस्थेचा लिगल चार्ज आजच्या तारखेला कुणाकडे नाही. 400 उद्योजकांची ही संस्था आहे. पूर्ण भारतभरातून इथे उद्योजक आपला व्यवसाय करण्यासाठी येतात. तर ह्या परिस्थितीमध्ये अशी बेवारस संस्था सोडणं या सत्ताधारी संचालकांना शोभतं का? त्यामुळं आमची अशी प्रकर्षाने विनंती आहे, आम्ही सत्ताधारी सदस्यांना हात जोडून विनंती करतो की त्यांनी अजून संस्थेची प्रतिमा मलिन होऊ देणे. आपल्याला ज्यासाठी निवडून दिलेलं आहे सभासदांनी, आपण त्याचा योग्य तो विचार करून आपण योग्य तो निर्णय घ्यावा आणि या झालेल्या पेचप्रसंगावर म्हणजे जो डेडलॉक फसलेला आहे संस्थेच्या कारभारावर तो त्यांनी त्वरित सोडवण्यासाठी एकत्र येऊन निर्णय घ्यावा. आणि मी तर आमच्या चेअरमन साहेबांनाही विनंती करेल की जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, जोपर्यंत त्यांच्यावरचा गुन्हा त्यांचं निर्दोषत्व सिद्ध होत नाही, त्यांनी पण मनाचा मोठेपणा दाखवावा, पदावरून दूर व्हावं आणि जेव्हा त्यांचं निर्दोषत्व शुद्ध होईल तेव्हा त्यांनी पुन्हा पदावर यावं. संस्थेला कृपया आपल्या वैयक्तिक कारणांसाठी वेठीस धरू नये. आज खरात प्रकरणाला जवळजवळ 1.5 महिना होत आला आणि त्याच्यात आमचे विद्यमान चेअरमन त्या प्रकरणात अडकलेले आहे. तरी या 1.5 महिन्यापासून एवढी 408 उद्योजकांची संस्था आहे, तिला कुणीही हे वाली नाही. तरी त्यांनी त्यांच्या आपल्या संचालकांनी त्याची खबर घेऊन, संस्थेची खबर घेऊन लवकरात लवकर निर्णय घेऊन त्या जागेवर निर्णय घेऊन पदभार सत्ताधाऱ्यांनी हे करावा. उद्योजकांची जी आज नुकसान चालली ती लवकरात लवकर भरून काढावा ती जागा. नमस्कार. आज गेली 1.5 महिन्यापासून कॅप्टन खरात बद्दल आपल्याला ज्या काही आपण सगळ्या अख्खा भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जी काही खबर उडाली आहे त्याच्यामध्ये आज आवारे यांचं नाव जोराने चर्चेत आहे. सूर्यभान गडाख नाना यांनी अतिशय कष्टाने स्टाईस स्थापन केलेली आहे आणि त्याचा राजीनामा आवारे यांनी द्यावा, चेअरमन पदाचा राजीनामा आवारे यांनी द्यावा ही आमच्या विरोधकांची मागणी. माजी चेअरमन अविनाश तांबे यांनी यावेळी सत्ताधारी संचालक मंडळावरही निशाणा साधलाय. इतके गंभीर आरोप, पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना सत्ताधारी संचालक गप्प का आहेत? संस्थेच्या प्रतिष्ठेपेक्षा राजकारण महत्वाचे आहे का?
असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। विरोधी संचालकांनी पुढे सांगितले की स्टाईस ही संस्था केवळ राजकीय नसून उद्योग विश्वाशी संबंधित जबाबदार संस्था आहे। त्यामुळे पारदर्शक कारभार, स्वच्छ प्रतिमा आणि उद्योजकांचे हित जपणारी नेतृत्व संस्थेला मिळणे गरजेचे आहे। यासाठी सुशिक्षित आणि सक्षम संचालकांना नेतृत्व करण्याची संधी द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। या पत्रकार परिषदेला माजी चेअरमन अविनाश तांबे, संचालिका सुधा माळोदे, संचालक दळवी यांच्यासह विरोधी गटातील पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान या सर्व आरोपांवर सत्ताधारी गट किंवा नामकरण आवारे यांच्याकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही। जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड, सिन्नर।